नमस्कार मित्रांनो, माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण आज पाहूयात ओबीसी कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, म्हणजेच ओबीसी सर्टिफिकेट, ओबीसी जात प्रमाणपत्र, जातीचा दाखला कुठे काढावा, त्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्याबाबतचा सविस्तर माहिती या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीन व्हिडिओ आणि माहितीसाठी माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आपल्या मित्रांना शेअर करावे। ओबीसी जातीचा दाखला काढण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात, चला तर पाहूयात। ओबीसी जातीचे प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागतात, चला पाहूयात। सर्व पहिले आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, आपल्या गावातील सरपंच, पोलीस पाटील, तर अर्जदाराची शाळेची टीसी व आधार कार्ड, अर्जदाराच्या वडिलांची शाळेची टीसी व त्यांचा आधार कार्ड आपण या ओबीसी जातीचा दाखला काढण्यासाठी लागणार आहे। 7 नंबरवर अर्जदाराच्या आजोबांची शाळेची टीसी, खोतालबुका नक्कल ते तहसीलमधून काढून घ्यायची आहे। त्यासाठी कोणकोणती कशी काढावी त्यासाठी व्हिडिओ बनवला आहे, तो पण आपण पाहू शकता। तर 1967 पूर्वीचे खरेदी खत, तुमच्या वडिलोपार्जित असलेली शेतीच्या फेरफारीची नक्कल, ते सुद्धा आपण यासोबत लावू शकतो। तर त्याचप्रमाणे हक्क नोंदणीची नक्कलसुद्धा ओबीसी कास्ट काढण्यासाठी आपण लावू शकता। तर तसेच आपण यामध्ये ओळखीचा पुरावा कोणताही एक जोडू शकतो। त्याचप्रमाणे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट आपण यामध्ये जोडू शकतो। तसेच यानंतर पत्त्याचा पुरावा कोणताही एक, मतदार यादीचा पुरावा, लाईट बिल, 7/12/8चा उतारा, पासपोर्ट, आधार कार्ड, राशन कार्ड सुद्धा आपण यामध्ये पत्त्याचा पुरावा म्हणून जोडू शकतो। वयाचा पुरावा कोणताही एक, शाळा सोडल्याचा दाखला, निर्गम उतारा, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा बोनाफाईड आपण यामध्ये जोडू शकतो। अति आवश्यक पुरावे म्हणजेच वडिलांचे कागदपत्रे, वडिलांचे जात प्रमाणपत्र, वडिलांचे आधार कार्ड, वडिलांचे मतदान कार्ड। अति आवश्यक पुरावे कोणत्याही 2 नातेवाईकांची कागदपत्रे, बहीण, भाऊ, वडील, चुलत भाऊ, काका यापैकी कोणत्याही दोघांचे पुरावे आपण जोडू शकतो। तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि नातेवाईकांचे पासपोर्ट फोटो सुद्धा आपण यामध्ये जोडू शकतो। ओबीसी कास्ट सर्टिफिकेट, ओबीसी जातीय दाखल्यासाठी लागणारे सर्व कागदपत्र आपण आपल्या जवळील महाई सेवा केंद्र घेऊन, तसेच तालुका ठिकाणीवर असलेले आपले सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र तेथे जाऊन जातीय दाखला काढून घ्यावा। अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी माझ्या महा ऑनलाईन मराठी चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा।